तुमच्या गावात जर भंगारवाला येत असेल तर आता सावध व्हा. एका भंगारवाल्याने केलं असं काही जे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एक भंगारवाला जेव्हा भंगार घेण्यासाठी एका घरात गेला त्यानंतर त्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात या भंगारवाल्याची चर्चा सुरू झाली. जर तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या घराच्या आसपास कोणताही भंगारवाला येत असेल तर तुम्ही अर्जंट ही माहिती जाणून घ्या. कारण की आपल्याला एक सवय असते, घरात काही वस्तू तुटली, प्लॅस्टिकची, स्टीलची तुटली, जुनी झाली की ते आपण उचलतो आणि दारात येणाऱ्या भंगारवाल्याला देऊन टाकतो. त्याची किंमत ती सांगेल तो देतो, पण आपण हे करताना अशी मोठी चूक करतो जी आपल्याला लक्षात येत नाही. पण आपल्या निष्काळजीपणामुळे केलेली ही चूक तुम्हाला किती महागात पडू शकते याचं जिवंत उदाहरण ठरली आहे एक घटना. एका भंगारवाल्याने असा धक्कादायक प्रकार केलाय की त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल होतोय. या भंगारवाल्याने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे लोक आता भंगारवाला पाहिला की घाबरू लागले आहेत. या भंगारवाल्याचा तो धक्कादायक प्रकार नेमकं काय आहे तुम्ही ते आता अर्जंट जाणून घ्या. कारण की तुम्ही जर भंगार विकणार असाल किंवा तुमच्या घरात एखादी जुनी वस्तू पडलेली आहे ती जर तुम्ही तुमच्या गावात येणाऱ्या भंगारवाल्याला देण्याचा विचार करत असाल तर आता सावध व्हा, अन्यथा तुम्ही देखील मोठ्या फसवणुकीचे शिकार होऊ शकतात. तुमच्यासोबतही असा धक्कादायक प्रकार घडू शकतो. गावात येणारे भंगारवाले सायकलवर येतात, हातगाडीवर येतात किंवा एखाद्या छोट्या गाडीत येतात. या गाडीला भुंगा लावलेला असतो किंवा ते तोंडाने ओरडत असतात. घरातल्या तुटक्या फुटक्या वस्तू घेऊन जातात, प्लास्टिकच्या घेऊन जातात, रद्दी घेऊन जातात, सगळं घेऊन जातात. ते दिसताना अतिशय गरीब दिसतात, पण त्यांच्या गरीब दिसण्यामागे खूप मोठं गुपित लपलेलं असतं. काही दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एक भंगारवाला पाकिस्तानचा छुपा जासूस निघाला होता. तर मध्य प्रदेशात एक भंगारवाला एका प्रतिष्ठित सोसायटीत यायचा, भंगार गोळा करायचा. भंगार गोळा करता करता त्या घरात किती पैसे आहे, घरात काय वस्तू आहे याची माहिती घेऊन त्याच रात्री तो घरफोडी करायचा. पण आत्ताच महाराष्ट्रात घडलेली घटना ही या दोन घटनांपेक्षा भयंकर आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका भंगारवाल्याने असं कृत्य केले की ज्यामुळे आता भंगारवाला पाहिला की तुम्ही दार बंद करणार असा संदेश सरकारने दिलाय. एक महत्त्वाचा इशारा जारी करण्यात आलाय. त्यामुळे तुम्ही जर भंगार विकण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ, ही घटना पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका. कारण की हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा इशारा आहे असं समजा. एक घटना जी नंदुरबार शहरातील शहादामध्ये घडली. एक गजबजलेलं शहर. या शहराच्या काही भागात काही वस्त्या होत्या जिथे प्रचंड गरिबी, आणि याच गरिबीच्या कॉलनीमध्ये एक कुटुंब राहायचं. त्यांचा कुटुंब प्रमुख होता अमीन शेख. अमीन शेखला सगळे आब्बू म्हणून ओळखायचे. अमीनचा रोजचा दिनक्रम, अमीन हा भंगारवाला होता. तो सकाळी उठायचा, देवाची प्रार्थना करायचा, जुनी हातगाडी घेऊन बाहेर पडायचा. भंगार घ्या भंगार असा आवाज दिवसभर शहराच्या गल्लीबोळात घुमायचा. उन्हात पाण्यात फिरून लोकांच्या घरातून जुन्या वस्तू गोळा करायचा. जेमतेम 300-400 रुपयाची कमाई व्हायची. या तुटपुंच्या कमाईवर त्याच्या घरातल्या 3-4 मुलांचा आणि पत्नीचा उदरनिर्वाह चालायचा. अमीन भंगारवाला तसा शांत, तो फारसा कोणाशी बोलत नसे. त्याचं काम झालं का तो अतिशय शांतपणे निघून जायचा. त्याच्या या शांतपणामुळे काही लोक त्याच्याकडे संशयाने बघायचे. हा व्यक्ती इतका शांत कसा काय राहतो? हा घरात भंगार घ्यायला आल्यावर नेमकं काय शोधत असतो? त्याची नजर घरातली कोणती वस्तू पाहत असते? हा नेमकं कोण आहे? हा सगळा प्रश्न पडायचा. मग अखेर ती तारीख होती 8 तारीख. 8 तारखेला शहरातील एका प्रतिष्ठित वस्तीत भूषण राजपुतांचं घर होतं. ही घटना ज्या दिवशी घडणार होती त्या दिवशीचा तो दिवस होता. सकाळ झाली. एका प्रतिष्ठित वस्तीत भूषण राजपुतांचं एक मोठं घर. वस्ती अतिशय प्रतिष्ठित, घरात प्रचंड मोठं श्रीमंत लोक या वस्तीच्या घरामध्ये राहत होते. घरामध्ये त्या दिवशी लगबग सुरू होती. त्यांना नंदुरबारला जायचं होतं. त्यामुळे भूषण यांच्या आईला एक कौटुंबिक कार्यक्रम अटेंड करण्यासाठी जायचं होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांच्या लेकीसाठी जपून ठेवलेले सगळे दागिने कपाटातून बाहेर काढले. एक एक करून एका कापडी पिशवीत भरले. जवळपास 10 तोळे सोनं, म्हणजे आजच्या भावानुसार ते 12 ते 15 लाख रुपयाचं सोनं होतं. त्यांनी ती दागिन्याची पिशवी घेऊन जायची म्हणून व्यवस्थित ठेवली होती. पण अचानक एक फोन आला आणि नंदुरबारला जाण्याचा बेत रद्द झाला. आता उद्या जाऊ असं म्हणून दागिने इथंच राहू देत असा विचार त्यांनी केला आणि ती पिशवी त्यांनी कपाटाच्या एका बाजूला ठेवली. आणि दुर्दैवानं ती पिशवी घरातली रद्दी आणि जुनी वर्तमानपत्र याचा ढिगारा साचला होता त्या ढिगाऱ्यामध्ये ठेवली होती. त्यांनी ती रद्दीत ठेवली आणि त्याच वेळेस अमीन भंगारवाल्याचा आवाज आला. अमीन शेख भंगारवाला त्यांच्या घरासमोर उभा राहिला आणि त्याने विचारलं, काही रद्दी आहे का, काही भंगार आहे का? नाहीने भूषणला सांगितलं, अरे भूषण, घरामध्ये रद्दी खूप साचली आहे, ती भंगारवाल्याला देऊन टाक. भूषण यांनी घरातली सगळी रद्दी गोळा केली, त्या भंगारवाल्याला म्हणजे अमीन शेखला देऊन टाकली. त्याच कागदाच्या ढिगाऱ्याखाली एका कोपऱ्यात एका छोट्याशा कापडाच्या पिशवीत एका कुटुंबाचं भविष्य, त्यांच्या भावना आणि 12 ते 13 लाख रुपयाचं सोनं होतं त्या रद्दीच्या आत नकळतपणे ठेवलं गेलं.
त्या आईच्या मुलाला माहिती नव्हतं. त्याने तो रद्दीचा गठ्ठा नकळतपणे उचलला आणि डायरेक्ट न पाहता त्या भंगारवाल्याने दिला. आता कोणालाच कल्पना नव्हती त्यात सोनं गेलं होतं. दुसरा दिवस उजाडला, सगळे शांत झोपले. दुसऱ्या दिवशी नंदुरबारला जो दर्द झालेला बेत होता तो पुन्हा ठरला. काल सांगितल्याप्रमाणे आज पुन्हा नंदुरबारला निघायचं होतं. आई तयार झाली. तयार होऊन दागिने घेण्यासाठी कपाटावर गेली. पाहिलं तर कपाटावर दागिन्याची पिशवी नव्हती. सगळं चेक केलं, कुठेच दागिन्याची पिशवी नव्हती. अचानक आईच्या डोक्यात वीज चमकली. तिला आठवलं रद्दीच्या बंडलमध्ये सोनं ठेवलं होतं. तिला आठवलं रद्दी भंगारवाला. तिने अक्षरशः तिला धक्का बसला. लगेच तिने भूषणला फोन लावला. तिची अवस्था खूप वाईट झाली. आईने भूषणला सांगितलं की चुकून माझ्याकडे रद्दीत सोनं ठेवलं गेलं आणि रद्दी तर भंगारवाला दिली. आता यावेळेस भूषणला वाटलं आता आपलं सोनं गेलं. हा भंगारवाला घेऊन पळून गेला असेल. त्याने कुठून तरी आमीनचा नंबर मिळवला. आता तो फोन केला तर आमीन फोन उचलत नव्हता. आता त्याला वाटू लागलं होतं की कदाचित तो फोन आणि ते दागिने घेऊन पळून गेला असेल. हजारो नकारात्मक विचार भूषणच्या मनात येत होते. त्याला आता वाटलं होतं की आपली आता 100% फसवणूक झाली आहे. अखेर शोधाशोध सुरू झाले. इकडे तिकडे विचारलं. आमीनचं घर कुठं होतं माहिती नव्हतं. शेजारी पाजारी विचारल्यानंतर त्याला समजलं आमीन एका गल्लीत राहत होता. तिथे गेल्यावर आमीनचं घर त्यांनी विचारलं. तिथे गेल्यानंतर आमीन सापडला. त्याला सांगितलं. त्याने ऐकून घेतलं. सुरुवातीला वाटलं होतं की आमीन डायरेक्ट म्हणेल की मला काय माहिती, पण तो लक्षपणे म्हणाला, व्यवस्थित म्हणाला. तो म्हणाला ठीक आहे, मी शहाद्याला एका होलसेल व्यापाऱ्याला ती रद्दी दिली होती, आपण तिथे जाऊन पाहू. आणि मग सगळं कुटुंब आणि आम्ही तिथे गेले. तिथे गेल्यानंतर बघितलं तर मोठा ढिगारा पडला होता कागदांचा आणि त्या ढिगाऱ्यामध्ये त्यांनी रद्दी दिली होती. आणि त्या रद्दीमध्ये आता सोनं शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं झालं होतं. आता इतक्या मोठ्या ढिगाऱ्यात कसं शोधायचं, त्यांनी शोधाशोध सुरू केली. पण तेवढ्यात आमीनला एक त्या ठिकाणी गोष्टीची आठवण झाली. आमीनला आठवलं की आपण काहीतरी अशी जर एखादी वेगळी वस्तू आली, खेळणे आले तर आपण घरी ठेवीत असतो. आणि म्हणून त्याने त्याच्या पत्नीला फोन केला. पत्नीला फोन केल्यानंतर पत्नीला विचारलं. तो म्हणाला काल काही वेगळं आलं होतं का? त्यावेळेस त्याची पत्नी म्हणाली हो, एक कापडाची पिशवी होती. त्या कापडाच्या पिशवीत दागिने होते आणि मी ती पिशवी घरामध्ये ठेवून दिलेली आहे. आता हे सगळं संभाषण आमीनने राजपूत कुटुंबियांना सांगितलं आणि राजपूत कुटुंबियांच्या जीवात जीवाला त्यांना कळालं हा भामटा नसून हा खरा अगदी सर्वसामान्य आणि प्रामाणिक माणूस आहे. त्यांनी तातडीने आमीनच्या घरी गेले. त्याची पत्नी बाहेर गेली होती. पत्नी आली. पत्नीने ती दागिन्यांची पिशवी राजपुतांच्या आईच्या हातामध्ये दिली आणि अखेर ते सोनं त्यांना मिळालं. यानंतर जो सर्वसामान्य माणसावर, गरीब माणसावर, भंगारवाल्यावर जो असणारा संशय आहे तो इथे नक्कीच एक प्रकारे त्याचा प्रामाणिकपणे दिसून आला. पोलिसांकडे तक्रार केली होती, ती देखील मागे घेण्यात आली. पोलिसांनी देखील सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारे वस्तू तुम्ही डायरेक्ट द्यायच्या नाही आहे. कुठलीही वस्तू देत असताना आपण आपला चेकअप करून घ्यायचा आहे. घरामध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा नाही. कुठलीही वस्तू देत असताना आपण सगळ्या गोष्टी चेक करून घेणं गरजेचं असतं. तर नक्कीच अशा प्रकारचे प्रामाणिक माणसं या जगात असतात. नक्कीच या प्रामाणिकपणाला आमचा सलाम आहे. पण तुम्हाला या घटनेविषयी नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या गावात अशी घटना एखादी घडली होती का? तुमच्या गावात भंगारवाला येतो का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.